आता जी आपण रिसेंट न्यूज बघितली ज्याच्यामध्ये 7,000 कॉलेजला जाणाऱ्या मुलं मुली ते जेव्हा HIV पॉझिटिव्ह येतात तेव्हा मला असं वाटतं की याच्यावर आपण परत विचार केला गेला पाहिजे. सेक्शुअल इंटरकोर्स हा केवळ फन नाहीये, हे केवळ थ्रिल नाहीये, ही तुमच्या शारीरिक गरजेबरोबर असणारी खूप मोठी जबाबदारी पण की ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा कोणाबरोबरही इंटिमेट होणार आहात तेव्हा तुम्ही दोघंही किती योग्य पद्धतीने त्या गोष्टीकडे बघता हे खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आलं, ज्याच्यामध्ये स्वच्छता आली आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्याबरोबर तुम्ही इंटिमेट होणार आहात त्या पार्टनरची पूर्ण माहिती पण असायला. सो साधा हा जरी नियम आपण वापरला तर सेफ सेक्स कॅन बी देअर. त्याच्यामध्ये केवळ मला माझी गरज भागवण्याबरोबर मला माझ्या पार्टनरच्या तब्येतीची पण काळजी आहे. तर एक साधा कंडोम वापरावा ज्याच्यामुळे हे असे पसरणारे आजारांचं प्रमाण कमीत कमी राहील. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन अलीकडे खूप इझिली वापरलं जातं आणि जेव्हा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स होतो तेव्हाच इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन असल्यापेक्षा मी प्रोटेक्टेड इंटरकोर्स केला आणि त्याच्यामध्ये मला काही अडचणी आल्या आणि मग मी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेतलं असं त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. मेडिकल अबॉर्शन्स पण खूप इझिली होतात आता. तुम्हाला लवकर लक्षात आलं की तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला लवकर लक्षात आलं की तुम्ही प्रेग्नंट आहात तर तुम्ही काही गोळ्यांनी पण ते अबॉर्ट करू शकता. पण हे जे आहे ना ही विज्ञानाने केलेली प्रगती आहे, त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये की बाबा काही झालं ठीक आहे मी अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स केला, मला पार्टनर मिळत नाही, इव्हन दो आय एम प्रेग्नंट, मी मेडिकल अबॉर्शन करू शकते किंवा बाबा ठीक आहे मला 72 तासात लक्षात आलं आणि मी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेतली आणि नाव आय एम ऑल फाईन. ते असं नाहीये, एवढं साधं सोपं नाहीये. तर साधी गोष्ट आहे, सेक्शुअल इंटिमसीमध्ये जबाबदारी खूप महत्वाची, ती स्वतःची पण, तुमच्या बरोबर इंटिमेट होणाऱ्या पार्टनरची पण. आणि बॅरियर कॉन्ट्रासेप्शन इज द बेस्ट थिंग टू अवॉइड ऑल दिस. एवढंच मला सांगावं.